झालीच पाहिजे. उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. बात कशी नाही झालीच पाहिजे. आरक्षणाच्या हक्काचं संविधान सन्मान यादीचा अत्यंत महत्त्वाचे आहे. 4 तारखेला जाहीरनामा सन्मान रॅली निघणार आहे. त्या सन्मान रॅलीमध्ये जिल्ह्याचे सर्व मतदार सहभागी झाले पाहिजे. आवाहन करतात. उपवर्गीकरणाची अंमलबजावणी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी बात कशी नाही झालीच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं अरे उठ मातंगा जागी हो आरक्षणाचा धागा हो. आवाज दो. हम सब एक हैं. आवाज दो. हम सब एक हैं. संविधान सन्मान रॅलीचा संविधान सन्मान रॅलीचा और आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.
योजनेसंदर्भात राज्य शासन सरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी यासाठी मी मातंग समाजाचा एक घटक म्हणून समस्त महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला विनंती करतो की प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आपण सन्मान रॅली किंवा मोर्चे आंदोलन करून या राज्य सरकारला जागा केलं पाहिजे आणि आरक्षण आपल्या पदात परत घेतलं पाहिजे. चला चला हा ईश्वर हाव इथं थांबा गाडी सर्वांना विनंती
आमच्या लोकांना बसण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्या. इतर सर्व ट्रॅफिक झाले विनंती आहे की आपण मेट्रोच्या गाड्या ट्रॅफिक जे झालेले आहे ते व्यवस्थित करून घ्या. नंतर काय गाड्या आहे त्या जागेवर बसून घ्या. काय करावं लागते ऐन टायमाला येऊन काही रिकामे काम साहेब तुम्हाला कार्यक्रम जाईल कोणी आजच्या सगळ्यात महत्वाचा विषय ही सगळ्यांनी नोंद घ्या. ज्यांनी राहुल भाऊ कारके व त्यांच्या टीमना खरोखर त्यांचं जेवढं अभिनंदन केलं तेवढं कमी आहे. मित्र, आपण जी ही संविधान सन्मान रॅली जी काढलेली आहे ही कशासाठी काढलेली आहे याचं महत्व आपल्याला कळायला पाहिजे. मित्रांपासून या महाराष्ट्रातलं मासिक आणि अभ्यासू मंडळी म्हणायचे की बाबासाहेब गोपले काही येडे आहे का. आणि बाबासाहेब गोपलेची एक रास्त मागणी होती जे एससी समाजाचं जे 13% आरक्षण होतं आहे त्या 13%तून या मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण द्यावं अशी भूमिका घेऊन या महाराष्ट्रातले क्रांती सम्राट बाबासाहेब गोपलेची ही चळवळ होती. मित्रांनो, ते 8% आरक्षण कुठल्या आधारे मागत होते हे पण आपल्याला कळायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे होती. मित्रांनो, 1961च्या जनगणनेप्रमाणे जी मातंग समाजाची जी लोकसंख्या होती त्या लोकसंख्येच्या प्रमाणे या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला 5% आरक्षण भेटत होतं. आणि लोकसंख्येच्या प्रमाणातलं जे 5% आरक्षण आणि जेव्हापासून आली असं उर्वरित 3% आरक्षण मागत होते आणि असं दोन्ही मिळून भोसले साहेब असं 8% आरक्षणाची भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये सातत्याने आंदोलन करत होते. मित्रांनो, ही संविधान सन्मान रॅली काय याच्या पाठीमागचा हेतू काय अनेक आजही आपल्या समाज बांधवांना हे संविधान सन्मान रॅलीचं महत्व अजूनही कळलेलं नाही. आधी म्हणतात आम्हाला आरक्षण आहे, मग कुठल्या आरक्षणासाठी आपण रस्त्यावर उतरत आहोत हे पण समाजाला माहिती असायला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये एससी मध्ये 59 जाती आहे आणि या 59 जातीला 13% आरक्षण आहे. आणि जे 59 जातीमधले काही असे समाज आहे की त्या 13% आरक्षणाचा जास्तीत जास्त लाभ त्या एका समाजाला झालेला आहे. आणि ज्याला खरोखरच या आरक्षणाची गरज आहे तो समाज आजही गावाकुसाच्या बाहेर पडलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या आरक्षणाचा फायदा या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला झाला नाही. म्हणून या देशातल्या जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या न्यायालयाच्या लक्षात आलं गेल्या अनेक वर्षापासून आपला अबकडचा विषय होता, लोकसंख्येच्या प्रमाणातला विषय होता. जेव्हा जेव्हा आपले आंदोलन झाले तेव्हा या इथलं महाराष्ट्र शासन राष्ट्रपती हे सरळ सांगायचे की हे आमच्या अधिकाराचा विषय नाही, हा जो अबकडचा विषय आहे हा केंद्राचा विषय आहे असं सांगून ते आपली बाजू मारून घेत होते. आणि आता खऱ्या अर्थानं जे सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला, जे एससी समाजाचं जो उपवर्गीकरण आहे त्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार या राज्य सरकारला आहे असं या सुप्रीम कोर्टानं न्याय दिला. आणि म्हणून या देशातले मुख्यमंत्री साहेब यांना या उपवर्गीकरणाचं अंमलबजावणी व्हावी
यासाठी आपण सर्वजण या महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याच पद्धतीने संविधान सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यानंतर मी शिवाजीदादा घुले यांना विनंती करतो की त्यांनी भाषण न कर क्रांतिकारी जय लहोजी या ठिकाणी आपण ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आलो त्यासाठी मला वाटतं एक घोषणा झाली पाहिजे। ती घोषणा महत्वाची आहे की आपलं वर्गीकरण झालंच पाहिजे। मी सर्वप्रथम सर्व महापुरुषाच्या विचाराला या ठिकाणी नतमस्तक होतो, अभिवादन करतो। आज या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत ते आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी जमलो आहोत। वर्गीकरण म्हणजे नेमकं काय आणि वर्गीकरणाचा हिस्सा खरोखर मातंग समाजाला भेटणार आहे का? आणि जर एखाद्या न्यायालयाने आपल्यासाठी जर एक चांगला निर्णय दिला असेल तर समोरच्या पोटात कोणाचं दुखायचं कारण नाही। म्हणून त्याच्यासाठी जर कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्याच्यासाठी मी एक म्हणेल की राष्ट्रों से चलने वाले दुश्मन तुझे रास्ता तमाम है, रास्तों से चलने वाले दुश्मन तुझे रास्ता तमाम है, पीछे पलट कर दे तुझे मातंग एकजुटी का सलाम है। मित्रांनो, आज ही चळवळ जिवंत झाली आहे। मांगाचे पोरं आता पेटून उठले, मांगाच्या आमच्या आई बहिणी देखील आता पेटून उठले। देशाला स्वतंत्र होऊन 75-76 झालं वर्ष झालं, परंतु आजही आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं सारखं नाहीये। आजही आम्हाला आरक्षणाचा फायदा भेटलेला नाहीये। 59 जातीपैकी मातंग समाज ही मोठ्या प्रामुख्याने जात आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक संघटनेच्या वतीनं आम्ही 30 वर्षापासून संघर्ष करतो की मातंग समाजाचा अबकडे करा। न्यायालय आमच्या बाजूने 1 ऑगस्ट 1924 या दिवशी त्यांनी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि त्या निकालामध्ये सांगितलं की जर वर्गीकरण करायचं असेल तर राज्य सरकारला अधिकार आहे। आता इथल्या राज्य सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही तात्काळ या ठिकाणी वर्गीकरण करा, नाही तर तुमची जागा देखील तुम्हाला भविष्य काळात आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण काय होतंय तुम्हाला माहितीये का? मराठा समाजाला देखील आरक्षण दिलं होतं, पण या कायद्याला भुकणारा सदावर्त्या सारख्या माणसाने अपील केली होती। आपल्याला देखील या सुप्रीम कोर्टाने न्याय दिलाय, आरक्षणासाठी करा म्हणलंय, पण याच सदावर्त्याच्या कुत्र्याने त्या कोर्टामध्ये जाऊन आपल्या विरुद्ध अपील केलेली आहे। मित्रांनो, झोपी जाऊ नका। माझी तुम्हाला विनंती आहे की आपण जोपर्यंत जागी राहत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही। मातंग समाजाची खरी चळवळ आता सुरू झाली। 30 वर्षापासून आम्ही बोंबलत होतो, परंतु आता खरी मातंग समाजाची चळवळ जिवंत झाली असं मला वाटतं। मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु वर्गीकरण हे मातंग समाजाच्या पदरात जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी शांत झोपायचं नाही, एवढ्याच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय लहोजी। बाजूनं कसं याचं उपवर्गीकरणाची कशी अंमलबजावणी करता येते याबद्दल या संपूर्ण महाराष्ट्रभर याचा प्रचार आणि प्रसार करत फिरणारे मातंग समाज समन्वय समितीचे अध्यक्ष तथा ॲडव्होकेट विलासभाऊ साबळे यांना विनंती करतो की आपण या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आणि उपवर्गीकरणा संदर्भात सखोल असं मार्गदर्शन असं समाज बांधवांना करावे। 18 सप्टेंबर 2024 अंबड या शहरामध्ये, जालना जिल्ह्यातील अंबड या शहरामध्ये मातंग व इतर वंचित समाजाच्या वतीने खऱ्याच्या समर्थनात जो निर्णय 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जजेसच्या खंडपीठाने दिलेला आहे, त्या निर्णयाच्या समर्थनात, त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आणि त्या निर्णयाच्या अनुसार खऱ्या अर्थाने या आरक्षणाचे उपवर्गीकरण करत इथला शोषित वंचित उपेक्षित समाज जो आहे त्या समाजाला न्याय दिला पाहिजे। तो न्याय मागण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या राज्य शासनाला झोपेतून जागे करून लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल या बाबीसाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने समाज एकत्र आलेला आहे। मित्रांनो, आता आपल्याकडे रात्र थोडी शिंदे
स्वार झालेले आहेत। आपल्याला सर्वात महत्वाचा विषय काय आहे तर आरक्षण नेमकं काय आहे ही गोष्ट आपण या ठिकाणी आलोच आहोत तर आपल्याला समजली पाहिजे। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये प्रिअम्बल्स मध्ये सांगितलेलं आहे न्याय, स्वतंत्र, समता आणि बंधुत्व हा भारतीय राज्यघटनेचा मुख्य उद्देश आहे। आणि मग जर हा उद्देश साध्य करायचा असेल तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते कलम 33 पर्यंत टोटली फंडामेंटल राईट्स इथल्या नागरिकांना दिलेले आहेत। आणि या नागरिकांना दिलेल्या असल्यामुळे या देशामध्ये अनेक राज्यांनी, तुम्हाला मी सांगतो, पंजाब, हरियाणा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशनं 2000 मध्ये आरक्षणाच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी केली आणि माला आणि मादिगा हे जे दोन प्रमुख समाज आहेत तर मालांना त्या ठिकाणी 5% आरक्षण हे जस्टिस रामचंद्रन राजू आयोगाचा जो अहवाल आलेला होता 1997 ला त्या अहवालाप्रमाणे दिलं होतं। त्यानंतर या ठिकाणी कर्नाटक आणि तामिळनाडूसाठी जस्टिस सदाशिवांचा आयोग आलेला होता आणि हरियाणामध्ये जस्ट काही दिवसापूर्वी म्हणजे हा निकाल आल्याच्या नंतर काही दिवसापूर्वीच हरियाणामध्ये एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशन नुसार एक आयोग मान्य करून घेतलेला आहे राज्य शासनाने। आणि त्या राज्य शासनाचा जो आयोग आहे त्यावर टोटली अनुसूचित जातीचे जे जाती आयोगाचे जे 5 सदस्य आहेत तर या 5 सदस्याची नियुक्ती करून हा अहवाल ऑथेंटिक करून घेतलेला आहे। आणि त्या ठिकाणी आता अ आणि ब म्हणजे एक गट वंचित समाजाचा त्याला 50% आरक्षण देण्यात येणार आहे आणि एक गट प्रबळ जातीचा त्याला 50% आरक्षण देण्यात येणार आहे। आणि याच दृष्टीनं मित्रांनो काय झालेलं आहे 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 जजांच्या खंडपीठाने निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं की राज्यांना वर्गीकरण करण्याचे अधिकार आहेत। कारण वर्गीकरणासंदर्भात अगोदर कायदे राज्यांनी केलेले होते। राज्यांनी अगोदर आंध्रामध्ये कायदा झाला, चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील सरकारने तो कायदा केला आणि तो कायदा 2000 मध्ये केल्याच्या नंतर मालांनी त्याला आव्हान दिलं हायकोर्टमध्ये आव्हान दिल्याच्या नंतर 2000 मध्ये हायकोर्टने ते जे आरक्षण वर्गीकरण केलेलं होतं राज्यांनी ते योग्य ठरवलं। परंतु मला तिथं थांबले नाही, मला हे सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या खंडपीठाने जी केस होती ती चेन्नई विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब तर यामध्ये 2004 मध्ये निकाल दिला आणि त्या निकालानुसार सांगितलं की राज्यांना वर्गीकरण करण्याचा अधिकार नाही। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग हा होमोजिनियस आहे म्हणजे एक जिन्सी आहे आणि मालांनी जी प्रगती केलेली आहे ती मेरिट बेस केलेली आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मादिगांवर अन्याय केलेला नाही आणि तो निकाल आरक्षण वर्गीकरणाच्या विरुद्ध गेल्यामुळे गेली 20 वर्ष आपल्याला वाट पहा ऑब्लिक 2011 या निकालाचा निकाल प्रथम अरुण मिश्रा खंडपीठाच्या 5 जजेसच्या खंडपीठाने दिला 2020 मध्ये आणि 2020 मध्ये दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आरक्षण वर्गीकरण करता येतं आणि SC ST हा जो प्रवर्ग आहेत हे प्रवर्ग होमोजिनियस नाहीत तर यामधल्या जाती होमोजिनियस आहेत। आणि दुसरी गोष्ट त्यांनी निश्चित केली EV चेन्नई यांनी जे काही आक्षेप घेतलेले होते की या निकालामुळे आरक्षणाच्या वर्गीकरणामुळे आर्टिकल 14, आर्टिकल 15(4), आर्टिकल 16(4) याचं व्हायलेशन होतं आणि आर्टिकल 341 क्लॉज 1 क्लॉज 2 आणि आर्टिकल 341 42 क्लॉज 1 क्लॉज 2 या सर्व सेक्शनचं व्हायलेशन होतं ते घटनाबाह्य आहे अशा पद्धतीचा त्यांनी निर्वाळा दिलेला होता। परंतु अरुण मिश्राच्या खंडपीठाने ते सिद्ध केलं की अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग हे होमोजिनियस नाहीत तर ते हेट्रोजिनियस आहेत। हेट्रोजिनियस म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होत नाही, त्यांच्यामध्ये अनेक तफावती आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मोठा काय आहे असंतोष आहे। आणि आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात जे जे आयोग आलेले आहेत मग 1965चा लोकूर कमिटीचा अहवाल जर आपण बघितला तर त्यांनी सांगितलेलं होतं की काही जाती ह्या खूप मागासलेल्या आहेत, काही जाती ह्या खूप प्रबळ झालेल्या आहेत, त्यामुळे ज्या प्रबळ झालेल्या जाती आहेत त्यांना डिशेड्युलाइज करा म्हणजे त्या यादीच्या बाहेर काढा। परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या पद्धतीने अनुसूची 1950 मध्ये बनलेली आहे त्या अनुसूचीचा जर आपण विचार केला तर डिशेड्युलाइज करणं हे खऱ्या अर्थानं आरक्षण संपवण्याचा प्रकार होतो म्हणून ती जी शिफारस आहे तशीच राहिली। परंतु पुढे उषा मेहराचा आयोग आला, त्याच्यानंतर जस्टिस रामचंद्र राजूंचा 1997चा अहवाल आला आणि या सर्व अहवालांनी हे सिद्ध केलं की अनेक समाज हे अनुसूचित जातीमध्ये प्रचंड मागासलेले आहेत, त्यांना कुठेही प्रतिनिधित्व क्लास 1 क्लास 2 ह्या ज्या प्रशासकीय सेवा आहेत यांच्यामध्ये ते प्रतिनिधित्व पर्याप्त मिळालेलं नाही। आणि भारतीय राज्यघटनेचं तेच उद्देश आहे की या ठिकाणी न्याय संपादित केला पाहिजे, समानता दर्जाची आणि संधीची समानता आपण हे केली प्रवर्धित केली पाहिजे आणि तो अधिकार कोणाचा आहे तर इथल्या शासनाचा आहे। शासनाने यावर काम केलं पाहिजे आणि अनुच्छेद 338 मध्ये येणारा अनुसूचित जाती आयोग
आम्ही त्यावर अन्वेषण खंड ग मध्ये अन्वेषण करण्याचं काम करतो आणि हा सर्व जो डेटा आहे तो राज्यपाल राज्याचा असेल तर राज्यपाल, केंद्राचा असेल तर तो राष्ट्रपतीला द्यावा लागतो आणि ते त्यांच्या अभिभाषणामध्ये हे सगळं जळजळीत वास्तव मांडू शकतात. परंतु दुर्दैवानं असं झालेलं आहे की आतापर्यंत अनुसूचित जाती आयोगावर चांगल्या पद्धतीचे फेर अध्यक्ष आलेले नाहीत. त्यामुळे या आयोगाने पारदर्शकपणे काम केलेलं नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, यापुढे हा लढा इथंच थांबणार नाही, हा लढा खूप दूर जाणार आहे. कारण या आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या जातीमध्ये प्रबळ जाती आहेत. महाराष्ट्रामधून राजरत्न आंबेडकर असतील, प्रकाश आंबेडकर असतील, बिहार मधून रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान असतील, त्यानंतर आपले चंद्रशेखर रावण असतील, मायावती असतील आणि अनेक घटनातज्ञ जे सोकॉल्ड घटनातज्ञ म्हणून या ठिकाणी मिरावतात, त्यांनी खऱ्या अर्थानं वंचितांची मुस्कटदाबी वैचारिक गोंधळ निर्माण करून करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व मातंग विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आता शिकलं पाहिजे. तुम्हाला शिक्षण काळाची गरज आहे, तरच वर्गीकरणाची योग्य बाजू तुम्ही मांडू शकाल. अन्यथा आपण या ठिकाणी आपल्याला न्यायालयाने न्याय जरी दिला तरी आपल्यातल्या काही चुकामुळे हा लढा बदनाम होऊन संपू शकतो. हा संपू द्यायचा नसेल तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाव्याने अभ्यास केला पाहिजे. काय म्हणालेले आहेत हे सगळं आक्षेप घेणाऱ्यांचं मत काय आहे की आर्टिकल 341 क्लॉज 1 क्लॉज 2 चं व्हायलेशन होतं या निर्णयाने. सुप्रीम कोर्टाने इंटरप्रिटेशन करताना पूर्णपणे त्याचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की 341 क्लॉज 1 क्लॉज 2 सांगतो की त्यामध्ये जर राष्ट्रपती एकनुसार राष्ट्रपती अधिसूचना काढू शकतात आणि संसद त्या सूचीमधली असणारी कोणतीही जात त्या सूचीमध्ये अंतर्भाव करू शकतात किंवा काढू शकतात. मग सुप्रीम कोर्टाचा निकाल काय आहे? सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की राज्याला अधिकार आहेत वर्गीकरण करण्याचे. सुप्रीम कोर्टाने कुठलीही जात त्याच्या बाहेर काढायला सांगितली नाही, आत बी ठेवायला सांगितली नाही. आरक्षण तर बिलकुल संपणार नाही, कारण 13% आरक्षणामध्ये बायफर्गेशन जर झालं, अ ब क झालं किंवा अ ब जरी झालं तरी तुम्हाला मी सांगतो आरक्षण 13%च राहील आणि एसटीचं जे आरक्षण आहे ते 7%च राहणार आहे. याच्यामध्ये आरक्षण कमी होणार नाही. कमी इथं काय पोटदुखी कोणती आहे की आम्ही 1950 पासून आजपर्यंत 78 वर्षे जो मलिदा खाल्लेला आहे तो मलिदा आम्हाला खाऊ द्या, नाहीतर भारतीय राज्यघटनेचं उल्लंघन होतं. अरे ती भारतीय राज्यघटना सांगते तिच्या प्रिअम्बल्स मध्ये की इथला प्रत्येक माणूस हा सक्षम झाला पाहिजे, त्याला सामाजिक, न्यायिक आणि आर्थिक आणि स्वतंत्र अधिकार त्यांचे जे दिलेले फंडामेंटल राईट त्याचं रक्षण झालं पाहिजे. हे कोण सांगते? भारतीय राज्यघटना सांगते. हे सांगणे लिहिणारे कोण आहेत? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून तुम्हाला मी सांगतो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेलं आहे मला लढा मान्य आहे, रडगाणे नाही. आणि आता लढायचं नाही आणि एकमेकाच्या कुरबुरी तर बिलकुलच करू नका. आपले मतभेद असतील, आपल्यामध्ये इगो अहंकार असतील तर आपण घरी ठेवू. आपल्याला फक्त एकच काम करायचंय, 4 तारखेला संविधान आरक्षणाच्या समर्थनार्थ जालन्यावरून संभाजीनगरला पैदल मार्च जाणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी कळकळीनं सांगतोय की हा जो निर्णय आहे हा प्रसिद्धीचा नाही तर आपल्या पुढील भावी पिढ्याच्या भवितव्याचा निर्णय आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी जर आपण घरात गप्प बसलो तर होणार नाही. कारण नागपूरला परवा दिवशी एक परिषद झालेली आहे आणि मातंग सोडून बऱ्याच एसटी मधले जे नेते आहेत त्यांना बोलवलेलं आहे. एसटी मधले नेते आहेत, मातंग समाज सोडून महाराष्ट्रामध्ये इतरांची मागणी तुळा काय किंवा ते झोपलेले आहेत, त्यांना याबद्दल ज्ञान नाही. म्हणून ते जर लाखोच्या संख्येनं रोडवर येत असतील तर ते जर आपले अधिकार हाणून पाडण्यासाठी एकत्र येत असतील तर आपले अधिकार घेण्यासाठी आपण का रस्त्यावर आलं नाही पाहिजे? आपण सोडू शकत नाही का? आपल्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत ते सोडू शकत नाही का? हे सोडायचे आपल्याला. आणि अंबडनं मोर्चा काढा म्हणजे अंबडचा नाही, जालन्यानं रॅली काढी, जालन्याची नाही, पूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज आणि इतर वंचितांची ती रॅली आहे. तो आवाज आहे, तो या राज्य शासनाला, तो या मीडियाला, या देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपती पर्यंत गेला पाहिजे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करणं किती काळाची गरज आहे या बाबी आपण सरकारच्या निदर्शनास आणून दिल्याच पाहिजेत. म्हणून हे आक्षेप घेत राहणार आहेत. या आक्षेपाला उत्तर देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरं घ्या. त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण मार्गदर्शन करू आणि प्रत्येक बाब यांची खोडायची. आपल्याला केवळ आपल्याला यांना विरोध नाही करायचा. हा लढा काही मान महार किंवा मादिगा माला किंवा वाल्मिकी चांभार असा नाहीये. हा सामाजिक न्याय हक्काचा लढा आहे आणि सामाजिक न्याय हक्काच्या लढ्यासाठी आपल्याला कुठल्याही परिणामाची पर्वा करायची नाही. आपण कुणाचं वाईट करायला चाललोय का? आपण कुणाच्या पोटावर पाय द्यायला चाललोय का? नाही चाललेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कशासाठी संघर्ष करायचा आहे आपल्याला? हा संघर्ष न्याय हक्कासाठी करायचा आहे, आपल्या अस्तित्वासाठी करायचा आहे.
आणि आपल्या भावी पिढीच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी करायचा आहे. म्हणून मित्रांनो, उपवर्गीकरणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या ठिकाणी लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या माध्यमातून मातंग समाजाचा जो डेटा आहे मागासलेपणाचा तो सिद्ध झालेला आहे. आणि 1961 महाराष्ट्र 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि 61 जो अहवाल आलेला आहे सेन्ससचा, त्याप्रमाणे महाराष्ट्राची अनुसूचित जातीमधलं पर्सेंटेज जे आहे मातंग समाजाचं ते 32% आहे. या ठिकाणच्या बौद्ध समाजाचं जे आहे ते 35% आहे. इथल्या चांभाराचं 22% आहे. आणि याचा जर आकडेवारीचा आपण विचार केला तर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या रिकमेंडेशन नुसार आपल्याला 5% जे आहे ते त्या ठिकाणी आरक्षणाचं रिकमेंडेशन केलेलं आहे. आपलं म्हणणं हे नाही, जर सरकार न्यायिक आयोग गठीत करत असेल तर सरकारने न्यायिक आयोग गठीत करावा, परंतु आम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही अहवाल देऊ शकता का याचा गांभीर्याने विचार करा. आणि हा जो इम्पेरिकल डेटा आहे यामध्ये तर मातंग समाजाचं मागासले पण सिद्ध झालेलं आहे. ते वेगवेगळ्या महसूल विभागाचे जे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आलेलं आहे. त्यामुळे याच्यावर कुणी म्हणत असेल एका जातीचा आयोग आहे तर हे चुकीचं आहे. कारण त्यामध्ये काय स्टडी केलेले आहे ती एका जातीची केलेली आहे का? त्यामध्ये पूर्णतः मांग, महार, सांबार, ढोर आणि वाल्मिकी यांची पूर्ण आकडेवारी त्यामध्ये आलेली आहे. ही सगळी बाब आपल्याला लक्षात घ्यायची. आणि यानंतर जर न्यायिक आयोग होत असेल तरी आपल्याला कुठेही गैरसमज करून घ्यायचा नाही. न्यायिक आयोगासाठी आपल्याला लाखोच्या संख्येने रस्त्यावर यावं लागेल. इथं बसलेल्या मायमावल्यांना माझी विनंती आहे की हा लढा तुमच्या घरामध्ये नाही तर 10 घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. कारण हा तुमच्या भावी पिढ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या मुलांना नोकऱ्या नकोय का? पाहिजे पाहिजे. पण जर या नोकऱ्या पाहिजे तर आपल्याला घरात बसता येणार नाही. आतापर्यंत आपण आपल्यासाठी जगलो, आता आपण समाजासाठी जगू आणि हा लढा आपण पुढे घेऊन गेल्याशिवाय थांबायचं नाही. एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. सप्रेम. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भारत. यानंतर या अंबड शहरातले ज्येष्ठ नेते भारतराव जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्या शब्दात आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व माझ्या मातंग भगिनी आणि बंधूंना सप्रेम जय महाराष्ट्र, जय लहुजी. आरक्षण वर्गीकरणासाठी जे सकल मातंग समाजाच्या वतीने जे रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे त्याचं खरोखर सर्व या ठिकाणी मातंग समाजाचे नेते जमलेले आहेत. तिथं कोणी नेता नाही, कोणी कार्यकर्ता नाही, कोणी याचे श्रेय घेऊ नये. सकल मातंगाचा आहे. कोणाच्या एकामुळं हा कार्यक्रम झालेला नाही. शिवाजीराव घुले असतील, रवि तारके असतील, सगळे नेते, भारत असतील, शरद आढळले असतील, संजीव बाबा असतील, हे सगळेच जाधव कंपनी जेवढे लोक आले सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा सकल मातंगाचा मोर्चा आहे. आणि म्हणून मी वर्गीकरणावर फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. मित्रहो, वर्गीकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता साहेबांनी व्यवस्थित असं सांगितलं, त्याच्यामध्ये काही तडजोड करा असं मला वाटत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने दिरंगाई केली याचा प्रथम आपण मातंग समाज वतीने निषेध करायला पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आतापर्यंत अंमलबजावणी प्रत्येक गोष्टी होती. मग हे अभागाचं आरक्षण वर्गीकरणाच्या अंमलबजावणी का होत नाही याच्यासाठी मातंग समाजाने यासाठी लढा हा उभारलेला आहे. हा काही एका जातीच्या विरोधातला लढा नाही. याच्यात जवळपास 59 जाती आहेत, परंतु 59 जातीपैकी एका जातीने सगळा उपभोग घेतलेला आहे आणि 58 जाती अत्यंत मागासलेल्या आहेत. आणि म्हणून हा काही मातंग समाज एकट्याचा संघर्षाची लढा नाही. याच्यामध्ये सांबार, ढोर, मांग सगळे लोक जेवढे 59 जातीचे लोक आहेत त्या सगळ्यांचा हा लढा आहे. आणि म्हणून मी या अनुषंगाने एक नम्र विनंती करणार आहे की मित्रांनो, आता जी जालन्यावर रॅली निघणार आहे त्या रॅली म्हणजे जे कोणी आयोजक असेल त्याला या ठिकाणी मी विनंती करेल की नुसते मातंग समाजाचे लोक घेऊ नका, तर जे बाकीचे 58 जातीचे लोक आहेत त्यांच्या पण नेत्यापर्यंत जा आणि त्यांना पण या रॅलीमध्ये समाविष्ट करा, तर ही रॅली खरोखर सक्सेस होईल असं मला वाटतं. नाही तर मातंग समाज आणि महार समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे अनेक लोक प्रयत्न करीत आहेत. याच्याकडे आपण लक्ष घातलं पाहिजे. कारण हा आमचा लढा काही बौद्ध समाजाच्या विरोधातला नाही, हा आमचा लढा आहे महाराष्ट्र शासनाच्या विरोधातला. आणि हा लढा काही एकट्या मातंगाचा नाही, तर 58 जातीचे बाहेर पडलेले आहेत ज्यांना काही न्याय मिळाला नाही असं सगळं मिळून त्या 58 जातीचा लढा आहे. जरी एका जातीने उपभोग घेतला असेल तरी 58 जातीने मिळून त्या महाराष्ट्र शासनावर दबाव आणला पाहिजे. आज महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आणि हे सगळे
वेगवेगळ्या राजकारणासाठी डावपेच करत आहेत, याच्याकडे आपण लक्ष घातलं पाहिजे. आणि म्हणून मी नम्र विनंती अशी करणार आहे, झालं आरक्षण तर हे आचारसंहितेच्या आत ते आयोग लागू कर, आयोगाची गरजच नाही. अपकडाचे तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. आयोग कशासाठी करता? अजून आयोग केला की आणखीन 5 वर्ष, परत 5 वर्ष, परत 5 वर्ष, तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही. आणि म्हणून आयोगाच्या नादीने लागता आरक्षण वर्गीकरणाचा अपकडाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाची अंमलबजावणी या महाराष्ट्राने केली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने जर याची अंमलबजावणी केली नाही तर आमचे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला जागोजागी घेराव टाकून इलेक्शनला यायला मांग वाढत येऊ देऊ नका. जे 58 जाती आहेत त्या 58 जातीने जर आरक्षण लागू नाही केलं तर 58 जातीने यांना पाडण्यासाठी प्रयत्न करावा असं या ठिकाणी मी विनंती करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय लवजी, जय महाराष्ट्र. कचुरदादा साळवे यांना विनंती करतो की आपण आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात समाजाला संबोधित करावं. आणि जे बाजूला जे उभे असलेली जे तरुण मंडळी आहे, समाज बांधव आहे, त्यांना विनंती करतो की आपण खाली बसून घ्यावं. मित्रांनो, यानं सर्वांना जय. हा जो काही समजा आरक्षणाचा आपला लढा आहे त्या लढ्याच्या स्वरूपात सांगितलंच पाहिजे. आपल्याला कुठलाच विषय असा याच्यावर घेऊ नये, म्हणजे घ्यायची गरज नाही, कारण ते आरक्षण आहे आणि कोर्टाचं आरक्षण आहे. पण इथून पुढे जे जे आरक्षणाची रॅली होईल तर माय मावल्यावर तुमचा मुलगा, माय मावल्यावर तुमचा मुलगा आज जरी नाही झाला तर अजून 4 वर्षांनी म्हणा, 2 वर्षांनी म्हणा, तुमचा मुलगा नोकरी लागला पाहिजे. त्या नोकरी लागला पाहिजे म्हणून तुम्हाला आपल्या लेकरा बाळा जिथेही रॅली, तिथे संविधान रॅली ते आपण गेलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, शाहू महाराजांनी सांगितलं होतं की सगळ्या घोड्याला सारखं अन्न मिळत नाही, सगळ्या घोड्याला सारखं अन्न मिळत नाही. आणि शाहू महाराजांनी त्यांनी ते सांगितलं की म्हणजे हे सगळ्या घोड्याला मिळत नाही ना, मग पुढल्या घोड्याला गेलं पाहिजे आणि ताज्या घोड्याला सुद्धा गेलं पाहिजे. तसाच हा त्याचाच उद्देश आहे की कमीत कमी नाही काय तर कुठल्या समाजाने कोणतं आदिवासी आरक्षण खाल्लं त्याच्यापेक्षा आम्ही मुरकुडे घोडे तसेच आहेत. म्हणून तुम्हाला आम्हाला मुरकुडे घोडे म्हणून तुम्ही आम्ही जिथं जालना जिल्ह्यात असेल किंवा औरंगाबादमध्ये असेल, जिथं रॅली असेल तिथं घरातून सगळ्यांनी गेलं पाहिजे. मी सांगितलं पाहिजे, मी, माझा मुलगा, माझा चुलत भाऊ, आम्ही 7-8 जण आलो आणि सगळ्यांनी आलं पाहिजे. इथून पुढे सगळ्यांनी आलं पाहिजे. म्हणून तरी काय आता 23 तारखेला जनसंघीमध्ये सन्मान रॅली आहे. म्हणून आपण सर्वांनी इथं मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि सगळ्यांनी आपापल्या स्वखर्चाने यायचे. आपल्याकडं पैसे नाही, कोण नाही, त्याच्यामुळं तुम्ही स्वखर्चाने गेलं पाहिजे, आलं पाहिजे. मी एवढंच बोलून मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. सर्वांना क्रांतिकारी जयलोजी. उपवर्गीकरणासाठी आज जे अंबडमध्ये सन्मान रॅली काढण्यात आली त्या सर्वच आयोजकाचे मी आभार मानतो. विषय उपवर्गीकरणाचा आहे. काही आम्ही जालना जिल्ह्यातून 7 तारखेला विभागीय कार्यालयावर एक धडक मोर्चा काढणार आहेत. त्या अगोदर आम्ही 4 तारखेला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून 1000 मुलांची एक पदयात्रा तिथून काढणार आहेत. आणि 7 तारखेला आम्ही त्यांचं मोर्चात रूपांतर विभागीय कार्यालयावर करणार आहेत. विषय उपवर्गीकरणाचा आहे. उपवर्गीकरण करत असताना काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा न्यायिक आयोग नेमा. आमचं असं म्हणणं आहे की लवजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करा, त्याच्यातूनच वर्गीकरण करा. न्यायिक आयोग जर तुम्हाला आज स्थापन करायचं असेल तर त्याच्यात 5-10 वर्ष जातील. तुमचा इन्क्रिमेंट डाटा, किती लोक काम करते, किती लोकसंख्या आहे, याच्यात तुमचा वेळ जाईल. म्हणून लवजी साळवे अभ्यास आयोगाच्या ज्या काही मागण्या मंजूर झालेल्या आहेत, जसं
काही लोक आहेत जरा हुशार आहेत की त्यांना वाटतं न्यायिक आयोग झाला पाहिजे, नाही तर मग कोणी कोर्टात जाईल आणि मग ते पुन्हा रद्द होईल. आणि 58 जातीपैकी एका जातीला वर्गीकरण करून देता येत नाही. ह्या ज्या भूलथापा काही जे नेते मंडळी देतात त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जसं लहुजी साळवे अभ्यास आयोगामध्ये पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली पाहिजे, ती आरटीची स्थापना झालेली आहे आणि ती मागणी लहुजी विकास साळवे अभ्यास आयोगाची होती. म्हणून आम्हाला असं म्हणायचं आहे की जेवण तयार आहे, जेवायला बसायचंय आणि लोक म्हणतात नाही नाही आपण न्यायिक आयोग नेमू म्हणजे 5-10 वर्ष घालू. आता आपल्या पदरात काय पडायचं ते पडेल, नंतर काही शक्यता नाही. म्हणून जे सरकार आता पॉझिटिव्ह आपल्यासाठी जे सरकार देण्याच्या याच्यात आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी येऊन ताकद दाखवून आपल्या पदरात या आचारसंहितेच्या अगोदर कशी अंमलबजावणी होऊन उपवर्गीकरणाची याच्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी ताकद लावली पाहिजे. आणि विभागीय संभाजीनगर विभागीय कार्यालयावर जो मोर्चाचे आयोजन केलेले आहे ते संयोजकांनी नाही तर सर्वच मातंग समाजाच्या वतीने केलेलं आहे. म्हणून मी इथं सर्वांना विनंती करतो की 4 तारखेला 1000 मुलांची आम्ही तरुण युवकांची यादी तयार करणार आहे. जे जे लोक उत्सुक असेल 4 तारखेला आमच्यासोबत पायी यायला त्यांनी जालना जिल्ह्याच्या त्या याच्यावर नावाची यादी तयार करून पाठवावी, जेणेकरून आपल्याला आपला आकडा करता येईल की आपण जालन्यातून किती लोक निघतात, युवक निघतात पदयात्रेमध्ये. आणि त्याचं रूपांतर मोर्चात होणार आहे विभागीय कार्यालयाला. ज्याला शक्य होईल, जे मुलं असतील तरुण असतील त्यांनी 4 तारखेच्या मोर्चात पदयात्रेत सामील व्हा. आणि ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी 7 तारखेला विभागीय कार्यालयावर येऊन मोठ्या संख्येने म्हणजे लाखोच्या संख्येने तिथे जर आले तर आपले एक वर्गीकरणाचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करतील. म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो. जय लवजी, जय महाराष्ट्र. जय भीम, जय लवजी. अण्णाभाऊ साठे तुम्ही 2 शब्द सांगते. आतापर्यंत जो समाज झोपलेला आहे त्यांनी जागी व्हा आणि आपला लढा लढा. बाकी मंडळीने गर्दी करू नये. राहुल झालं कसं घ्यायचं झालं असेल तर सर्वांनी आपण आपल्या जागेवर बसव. आता सोडा दुसरं पाहिजे, वर्गीकरण झालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करण्याबाबत तुमचं जे निवेदन आलेलं आहे हे निवेदन आम्ही तुमची मागण्या शासनापर्यंत तात्काळ पोहोचू, मी तुम्हाला आश्वासन देतो.